हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. आज आपण कॉम्प्लेक्स नंबरचं पुढचं चौथं लेक्चर आपण बघतो आहोत. एक्झाम्पल आहे, शो दॅट 1 + i⁻10 + i⁻100 - i⁻1000 = 0. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. जे पण दिलं असेल ते आपण घेणार LHS मध्ये. 1 + i⁻10 + i⁻100 - i⁻1000. हा आयोटा असतो, त्याला आपण त्याची व्हॅल्यू असते रूटमध्ये -1. ठीक आहे. 1 ॲज इट इज. विद्यार्थी मित्रांनो, आयची किती पॉवर असू द्या, या आयोटाची किती पॉवर असू द्या, सर्वात आधी मी i⁻2 करेल, हे फिक्स करायचं. नंतर ही जी पण टर्म असेल किंवा जी पण संख्या असेल, ही जर इवन नंबर असेल तर इंटूला आय करण्याची गरज नाही, आणि जर ऑड नंबर असती तर इंटूला मी आय केला असता याच्यासोबत. आता इवन नंबर आहे तर या 10 ला /2 करा. किती नंतर 5, तर तो 5 मी इथे लिहिणार. प्लस i⁻100 आहे, मी पुन्हा i² करेल. हे सुद्धा पुन्हा इवन नंबर आहे म्हणून मी इंटूला पुन्हा आय लिहिणार नाही. या 2 ने या 100 ला डिवाइड करा, आला 50, तो इथे लिहा. मायनस पुन्हा i² करा, या 1000 ला 2 ने डिवाइड करा, इथं येईल 500. आयचे सर्व पॉवर इवन नंबर असल्यामुळे मी इंटूला पुन्हा आय लिहिणार नाही. अंदर हे जर ऑड नंबर असते तर इंटूला मी पुन्हा आय लिहिला असता. 1 + i² साठी असतो -1⁵, i² साठी -1⁵50, -i² साठी -1⁵500. ओके. निगेटिव्ह नंबरची पॉवर जर ऑड नंबर असेल तर आन्सर येतं मायनस, म्हणजे निगेटिव्ह येतं, आणि 1 असतो. हा प्लस. नंतर -1 ची पॉवर इवन नंबर आहे म्हणून आन्सर येईल प्लस, आणि 1 म्हणजे आला 1. हा मायनस ॲज इट इज. -1 ची पॉवर किती आहे? 500, म्हणजे हा इवन नंबर आहे. निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर इवन नंबर असेल त्याचं आन्सर असतं प्लस. हा +1 आणि हा मायनस आधीपासून. ओके. मग 1 - 1 0, 1 - 1 0, आन्सर काय? 0. हेच असेल तुमचं RHS. ओके. हे तुमचं परिपूर्ण. पुढचं एक्झाम्पल बघा. इव्हॅल्युएट i⁻37 + 1/i⁻67. ओके. याचं म्हटलं आहे इव्हॅल्युएट करा, सोडवा. जे दिलं असेल ते आपण घेणार आन्सर लिहिताना. सर्वात आधी मी विचार करेन आयोटाची पॉवर काय आहे, तर या आयोटा म्हणजे या आयची पॉवर आहे 37, जो ऑड नंबर आहे. ऑड नंबर जर असेल तर i² करायचं, इंटूला आय बिंदास लिहून घ्यायचं. पॉवर जर ऑड नंबर असेल तर, पॉवर ऑड नंबर असेल तर हे एवढं यायलाच पाहिजे. आता पॉवर 37 आहे, ऑड नंबर आहे. 37 मधून 1 मायनस करायचा. जो पण ऑड नंबर असेल त्याच्यातून 1 मायनस करणार. उरला किती? 36. त्या 36 ला या 2 ने डिवाइड करायचं. 36 / 2 जर गेला तर तुम्हाला मिळणार 18. तो 18 लिहायचा इथं याच्या पॉवरला. ओके. हा आय ॲज इट इज. प्लस 1/67, पुन्हा ऑड नंबर आहे. i² करेल, इंटूला मी पुन्हा आय करेल. 67 मधून 1 मायनस केला, उरला किती? 66. 66 / 2 करा, किती? 33. तो 33 इथे लिहा. ओके. हे असं झाल्यावरती i² म्हणजे असतो -1⁵18 इंटू हा आय ॲज इट इज, प्लस 1/i² साठी -1⁵33, हा आय ॲज इट इज.
निगेटिव्ह नंबरची पॉवर जर इवन नंबर असेल तर आन्सर ऑलवेज 1 असतं, सॉरी प्लस असतो, म्हणजे प्लस आणि 1ची समथिंग पॉवर 1 म्हणजे +1 इंटू आय प्लस 1 अपॉन निगेटिव्ह नंबरची पॉवर जर ऑड नंबर असेल तर आन्सर येतं -1चा पॉवर किती म्हणजे 1 असतो, 1 इंटू आय हा आय. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा आय हे प्लस मायनस तुम्ही मायनस करू शकता. इथं प्लस असेल इथं मायनस असेल तर हे प्लस मायनस काय होईल, मायनस होईल. 1 अपॉन आय. पुढच्या स्टेपला यांचा मी एलसीएम घेणार, याला मी सिम्प्लिफाय करेन. तर यांचा एलसीएम एकदम सोपं घ्यायचा, या दोघांचा खाली असा मल्टिप्लाय करायचा, या दोघांचा मल्टिप्लाय असा 1 इंटू आय नंतर इकडनं असा क्रॉस मल्टिप्लाय करायचा आय इंटू आय स्क्वेअर मायनस असा मल्टिप्लाय 1 इंटू 1 ठीक आहे. मग पुढं काय येईल, आय स्क्वेअर म्हणजे किती -1 आणि हा आधीपासून -1 अपॉनला किती आहे आय, -1 होईल -2 अपॉन आय. ओके मग अपॉनला जर आय असेल आणि तो जर आय जर काढत असेल, अपॉन म्हणजे काय, डिनॉमिनेटरला जर आय असेल तर तो आय काढताना त्याच टर्मने एकटा जर असेल तो तर त्याच टर्मने डिवाइड पण करा आणि मल्टिप्लाय पण करा. म्हणजे बाय मल्टिप्लाइंग आय टू न्यूमिनेटर अँड डिवाइडिंग, म्हणजे याला न्यूमिनेटरला मल्टिप्लाय करा आणि या डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय करा, याच्याने मल्टिप्लाय करा याच्याने डिवाइड करा, असं असलेलं असतं. -2 इंटू आय -2 आय इंटू आय स्क्वेअर, आय इंटू आय काय आय स्क्वेअर येईल ना, -2 आय अपॉन आय स्क्वेअर म्हणजे किती -1, हा मायनस मायनस कट होईल, अपॉनला 1 लिहिण्याची गरज नाही. तर हे झालं तुमचं फायनल आन्सर. पुढचं एक्झाम्पल, do that 1 plus I raised to 4 into 1 plus 1 upon I raised to 4 equal to 16. ओके असं दिलेलं आहे. ही आपली LHS असेल आणि ही असेल आपली RHS. जे पण दिलं आहे ते घेतलं. LHS 1 plus I raised to 4 into 1 plus 1 upon I raised to bracket raised to 4. ओके विद्यार्थी मित्रांनो नीट बघा. आधी सर्वात आधी पाहणार या ब्रॅकेटची पॉवर 4 आहे, या ब्रॅकेटची सुद्धा पॉवर 4 आहे. दोन्ही ब्रॅकेटची पॉवर जर सेम असेल आणि मध्ये जर मल्टिप्लायचा साइन असेल किंवा डिवाइड असेल तर तुम्ही यांना एकाच ब्रॅकेटची पॉवर 4 घेऊ शकता. म्हणजे 1 प्लस आय इंटू 1 प्लस 1 अपॉन आय रेस टू किती 4. याला तुम्ही असं लिहू शकता. ओके याला कारण का बरं लिहिलं आपण असं, ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम जर असेल तर ए इंटू बी रेस टू एम. लॉज ऑफ इंडायसेस असं म्हणतो. जर दोघांची जर पॉवर जर सेम असेल तर तुम्ही या दोघांना मल्टिप्लाय असेल तर मल्टिप्लाय करा, डिवाइड असेल तर डिवाइड करा आणि पॉवर ती एकच घ्या. म्हणजे हे असं असेल तर असं लिहिणार आणि असं असेल तर तसं आपण लिहू शकतो. ओके या रूलचा वापर करून मी असं लिहिणार. इथं मल्टिप्लाय किंवा डिवाइड असेल तरच बरं का, इथं प्लस किंवा मायनस जर असेल तर आपण असं करू शकणार नाही. मग बघा मग पुढच्या स्टेपला काय येईल, इथं 1 प्लस आय यांचा मी एलसीएम घेतो. या दोघांचा मल्टिप्लाय काय येईल आय, इकडनं असा क्रॉस मल्टिप्लाय आय इंटू 1 आय 1 इंटू 1 आणि ब्रॅकेटचा पॉवर किती 4. पुढच्या स्टेपला मी हे दोघे सेम दिसत आहे ना, 1 प्लस आय ब्रॅकेटचा मी स्क्वेअर करेल. ओके अपॉनला आय, मला अपॉनला आय अजिबात चालत नाही. मग अपॉनला जर आय असेल आणि मला तो जर रिमूव्ह करायचा असेल तर मी आयने मल्टिप्लाय करेल आणि याच आयने मी डिवाइड करेल. हा पॉवरला 4 जसाच्या तसा.
याला मी एक्सपांड करेन 1चा स्क्वेअर 1 प्लस 2 इंटू 1 इंटू आय 2i प्लस आयचा स्क्वेअर. एक्सपान्शन कसं केलं, पहिल्या टर्मचा स्क्वेअर याचा स्क्वेअर 1 येईल प्लस 2 इंटू पहिली टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे 2i येईल प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर अपॉन आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर आय इंटू आय स्क्वेअर येईल इथं इंटूला हा आय जसाच्या तसा आणि पॉवर 4 ॲज इट इज. ओके. मग पुढच्या स्टेपला मित्रांनो इथं याच्याने याला मल्टिप्लाय करा. ब्रॅकेटच्या बाहेर म्हणजे मागे किंवा पुढे जर मल्टिप्लाय आला असेल तर ही टर्म मध्ये सर्वांना मल्टिप्लाय करेल. 1 इंटू आय 1 इंटू 2 सॉरी आय इंटू 2i स्क्वेअर प्लस आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर इंटू आय पॉवरला 4 ॲज इट इज. इथं आय स्क्वेअर म्हणजे किती -1. ओके. मग पुढच्या स्टेपला मी काय करेन, आय ॲज इट इज आय स्क्वेअर म्हणजे किती -1 इंटू 2 -2 आय स्क्वेअर म्हणजे किती -1 इंटू आय -आय अपॉन हा -1 ऐका बरं का. मग हा +1 प्लस आय आय काय होईल कॅन्सल होईल. इथं -2 अपॉन -1चा पॉवर 4 मायनस रिशूम 2 अपॉन 1 म्हणजे किती 2 आणि 2चा पॉवर 4 किती येतो 16 आणि हेच आहे तुमचं RHS. हेच काय तुमचं RHS. स्टेप बाय स्टेप करा सर्व जमेल. ओके. समजलं असेल असं मी गृहीत धरतो. नेक्स्ट find the value of I raised to 6 plus I raised to 7 plus I raised to 8 plus I raised to 9 खाली I square plus I raised to 3. ओके. असं एक्झाम्पल दिलेलं आहे आणि याला म्हटलं आहे सिम्प्लिफाय करा किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ. याची व्हॅल्यू आपल्याला शोधायची. आन्सर लिहिताना जे दिलं असेल ते घेतलं आपण. सर्वात आधी आय रेस टू समथिंग जर असेल तर मी तुम्हाला असं बोललेलं आहे आय रेस टू समथिंगला किती मोठी पॉवर असू द्या काहीही असू द्या. ठीक आहे. सर्वात पहिले मी काय करतो आय रेस टू 2 करतो आणि ब्रॅकेट करतो लगेच. ओके. नंतर मग मी इथं बघेन याची पॉवर ऑड आहे का इवन आहे. इवन असेल तर इंटूला पुन्हा आय लिहिण्याची गरज नाही. इवन जर असेल तर या नंबरने डिवाइड करायचं. 6 अपॉन 2 केलं तर किती 3. इथं 3 लिहून टाकायचं. याचं काम झालं. प्लस इथं पुन्हा आय रेस टू समथिंग दिसतो आहे म्हणजे मी आय स्क्वेअर करेल ब्रॅकेट करून घेईल. आता आय रेस टू समथिंग दिसतोय हा समथिंग जो आहे तो ऑड नंबर आहे. ऑड नंबर जर असेल तर मी याला इंटूला या टर्मला इंटूला मी आय करेल. काय करायचं आय किंवा पॉवर जर ऑड नंबर असेल तर. आता मित्रांनो ऑड नंबर जर असेल इथं आय केलं मग हा 7 होता. एक आय इथे लिहून टाकला मी. उरले किती इथं किती उरला आता 6. याच्यातून 1 मायनस करायचं. 7 - 1 किती 6. त्या 6ला या 2ने डिवाइड करायचं. मग किती आन्सर 3. तो 3 इथे लिहिणार. प्लस आय रेस टू 2 इवन नंबर इंटू आय करण्याची गरज नाही. 8 अपॉन 2 करा किती 4. ऑड नंबर आय स्क्वेअर इंटू आय करा. एक कमी झाला की त्याला 8. 8 अपॉन 2 करा किती 4. ओके. हे असं झाल्यावरती खाली पण तसंच आय स्क्वेअर ॲज इट इज आहे. एकच आहे ना मोठी पॉवर एकच नाही. याला काय करणार मी आय स्क्वेअर ऑड नंबर आहे इंटू आय 2 पॉवर आणि 1 पॉवर 3 पॉवर झाली. याला तुम्ही म्हणणार का सर हा रूल वापरा. 3 आहे 1 गेला 2 उरले 2 अपॉन 2 किती आला 1. इथं 1 लिहिण्याची गरज नाही. ओके. कुठं इथं. मग आय स्क्वेअरसाठी -1चा पॉवर 3 आय स्क्वेअरसाठी -1चा पॉवर 3 इंटू आय ॲज इट इज
आय स्क्वेअरसाठी -1 चा पॉवर 4, आय स्क्वेअरसाठी -1 चा पॉवर 4 इंटू आय अपॉन आय स्क्वेअरसाठी -1, आय स्क्वेअरसाठी -1 इंटू आय. ओके, असं केल्यावरती मायनस नंबरचा पॉवर जर ऑड नंबर असेल तर आन्सर मायनस येईल. मायनस लिहिलं. 1चा किती पॉवर 1 असतो. पुन्हा पॉवर ऑड नंबर आहे, आन्सर काय मायनस. हा प्लस मायनस काय मायनस होईल. आयची किती पॉवर 1 आली. 1 इंटू आय, 1 इंटू आय आय. नंतर -1चा पॉवर 4 आहे. इवन नंबर असेल तर हा प्लस येईल. +1 म्हणजे 1चा पॉवर 1. हे किती. पुन्हा पॉवर किती आहे. इवन नंबर आहे म्हणजे मायनसचा आन्सर काय प्लस येईल. आयची किती पॉवर 1, 1 इंटू आय आय. हे याच्यासाठी, हे याच्यासाठी, हे याच्यासाठी, हे याच्यासाठी. अपॉन -1 ॲज इट इज. हे किती. -1 इंटू आय मायनस आय. ओके, मग याच्या पुढं इकडे पहा. हा प्लस मायनस प्लस डिशूम, +1 -1 डिशूम, प्लस आय मायनस आय डिशूम. आणि 0 अपॉन हिरो, 0 अपॉन काही असू द्या खाली, 0 अपॉन काही असू द्या, 0 अपॉन हिरो ऑलवेज होता आहे 0. 0 अपॉन किती मोठा नंबर असू द्या, वरती जर 0 असेल, वरती म्हणजे कुठं न्यूमरेटरला जर 0 असेल, अपॉनला काही असू द्या, उत्तर काय 0. याचा आन्सर काय 0. पुढचं एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल एवढं सोपं नाही आहे, परंतु कळेल याची मी तुम्हाला गॅरंटी देईन. नीट बघा. ए इक्वल टू समथिंग दिला आहे, बी इक्वल टू समथिंग दिलं आहे. देन शो दॅट ए स्क्वेअर इक्वल टू बी अँड बी स्क्वेअर इक्वल टू ए. जे गिवन आहे ते मी घेतलं. ओके, हे पण दिलं आहे, ते पण दिलं आहे. आता LHS घेणार मी. काय घेणार. LHS. पहिले मी हे प्रूव्ह करेन, नंतर मी ते प्रूव्ह करेन. याची LHS काय येईल. ए स्क्वेअर. ओके, आता ए म्हणतो मला माझी व्हॅल्यू द्या. एची व्हॅल्यू काय आहे. -1 + √3i अपॉन किती 2. आणि एची स्क्वेअर ना, एचा स्क्वेअर म्हणजे काय, या टर्मचा स्क्वेअर. ए साठी ही त्याची व्हॅल्यू आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ब्रॅकेटची जर स्क्वेअर असेल तर ही पॉवर वरच्या न्यूमरेटरची पण असेल, याला ब्रॅकेट करणार बरं का, आणि या डिनॉमिनेटरची पण असेल. म्हणजे ही पॉवर वरच्या टर्मची पण असेल. ब्रॅकेट करायचं बरं त्याला. काय करणार तुम्ही. ब्रॅकेट करणार असाल. ब्रॅकेट करून मग पॉवर देणार. हे असं होणार नाही. ही पॉवर याची, ही पॉवर याची, ही पॉवर याची, हे असं होणार नाही. हे जर मल्टिप्लिकेशन असतं समजा तर तसं झालं असतं. प्लस मायनस असेल तर असं होत नाही. म्हणजे ही संपूर्ण टर्मची स्क्वेअर आणि 2ची पण स्क्वेअर. मग याला मी एक्सपांड करेन. एक्सपांड करताना कसं करायचं. न लाजता एकदम आपल्या सूत्रानुसार, आपल्या फॉर्म्युल्यानुसार लिहिणार. पहिल्या टर्मचा स्क्वेअर जे पण असेल ते, त्याचा स्क्वेअर +2 इंटू पहिली टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर अपॉन 2चा स्क्वेअर किती. 2चा स्क्वेअर किती 4. मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी घाई गडबडमध्ये असं लिहून टाकतात. मी तुम्हाला विचारतो, हे मी लिहिलं ते करेक्ट आहे का. 90% विद्यार्थी म्हणतील सर तुम्ही लिहिलं ते बरोबर आहे. मी सांगेन नाही. का बरं नाही. ही जी सेकंड टर्म आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर करावा लागेल. तुम्ही जर ब्रॅकेट जर नाही दिली, ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय, √3चा पण स्क्वेअर आणि आयचा सुद्धा स्क्वेअर. आणि ब्रॅकेट जर नाही दिली तर फक्त आयचा स्क्वेअर होतो, √3चा स्क्वेअर होत नाही. म्हणून ही जर 2 टर्म असेल मल्टिप्लायला, 2 असो 3 असो किती असू द्या,
ब्रॅकेट टाका नंतर स्क्वेअर करा, कारण की फॉर्म्युला काय म्हणतो, पहले वाली टर्म का स्क्वायर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म का स्क्वायर, सेकंड वाली टर्म अपने पास ए वाली है उसका स्क्वायर करो, अपॉन में 2 का स्क्वायर कितना आएगा 4, माइनस 1 का स्क्वायर आएगा 1, प्लस माइनस माइनस मल्टीप्लाई है तीनों का, 1 2 3 तीनों का मल्टीप्लाई है, 2 बार प्लस है 1 बार माइनस है, 2 बार अगर माइनस माइनस होते हैं तो प्लस करने का मल्टीप्लाई, एक ही बार अगर माइनस है तो प्लस माइनस माइनस होता है, 2 इंटू 1 2, 2 इंटू रूट 3 आई, इनका हो गया मल्टीप्लाई, रूट 3 का स्क्वायर आएगा 3, आई का स्क्वायर आएगा -1, बिंदास लिखो, डायरेक्ट लिखो अभी, आई स्क्वायर मतलब क्या आएगा -1 अपॉन में A4, ओके, 1 माइनस 2 रूट 3 आई -3 अपॉन 4, ओके, -3, ए भी नंबर है, रियल नंबर है, ए वाला भी रियल नंबर है, ए मिक्स नंबर है, कौन सा 2 रूट 3 वाला, और उसके साथ में आई, तो ये पूरा हो गया आपका इमेजिनरी नंबर, ठीक है। तो इसको नहीं करने का, ये -3, इसको भी आई नहीं है, इसको भी आई नहीं, तो -3 प्लस 1 कितना आएगा -2 रूट 3 आई अपॉन में आएगा ये 4। देखिए दोस्तों, यहाँ से मैं 2 कॉमन निकालूंगा, क्या कॉमन निकालूंगा मैं 2, अगर मैंने 2 कॉमन निकाला, मैंने माइनस बोला कि आपको नहीं, माइनस क्यों नहीं बोला मैं अभी बाद में बताऊंगा, 2 कॉमन निकालते यहाँ पर बचेगा -1, यहाँ पर बचेगा रूट 3 आई अपॉन 4, 2 1 ज़ा 2, 2 2 ज़ा 4, -1 माइनस रूट 3 आई अपॉन 2, और ये जो वैल्यू है आपको जो अभी आई है, ये वैल्यू आ गई आपकी बी की, देखो बी की वैल्यू मुझे ए वाला लेके एलएचएस लेके मुझे आरएचएस बताना था, आरएचएस क्या अपना बी है ना, और बी की वैल्यू क्या ये वाली है, इसलिए मैंने -1 कॉमन निकाला। अगर मैं माइनस अगर कॉमन अगर गलती से आपने अगर माइनस कॉमन निकाल लिया तो अगले स्टेप में फिर आपको माइनस अंदर डालने का होता है, फिर भी यानी कि माइनस माइनस करना पडेगा फिर से, इसलिए माइनस कॉमन नहीं निकाला तरी चलेगा, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे प्रूफ तुमचं झालेलं आहे, हेच काय तुमचं RHS समजलं असेल, ओके। आता दुसरं प्रूफ, ये हो गया आपका पहला प्रूफ, अभी सेकंड वाला, दुसऱ्यामध्ये काय येईल एचएस बी स्क्वेअर, बी ची व्हॅल्यू टाका, बी ची व्हॅल्यू असेल -1 माइनस रूट 3 आई अपॉन 2, ब्रॅकेटची पॉवर किती 2, हे 2, पुन्हा वरच्या टर्मची पॉवर 2 आणि या खालच्या टर्मची सुद्धा पॉवर 2, 4 लिहू शकतो का मी, 2 का पॉवर 2 4 डायरेक्ट लिहू। आता याला मी एक्सपांड करेन, पहिल्या टर्मचा स्क्वेअर, मायनस असेल तर मायनस आहे इथं, आणि इथं प्लस असेल तर प्लस, 2 इंटू पहिली टर्म इंटू ए सेकंड टर्म प्लस सेकंड वाली टर्म का स्क्वेअर, ओके, अपॉन में इथं जरी मायनस असेल तरी पण इथं प्लस द्यायचं बरं का, लक्षात ठेवा, इथं मायनस असेल तर इथं मायनस येईल, इथं प्लस असेल तर इथं, याचा काहीच संबंध नसतो, ओके। अपॉनला 4 हा जसाच्या तसा, -1 चा स्क्वेअर 1, मायनस मायनस प्लस 2 इंटू 1 2, 2 इंटू रूट 3 आई एज इट इज, आई स्क्वेयर मीन्स -1 इंटू रूट 3 माइनस रूट 3 अपॉन 4, सॉरी इधर रूट 3 का स्क्वायर कितना आएगा 3 आएगा, रूट 3 का स्क्वायर कितना आएगा 3 आएगा, आई स्क्वायर कितना आएगा -1, तो प्लस माइनस क्या होगा -1, -3 प्लस 1 कितना होगा, -2 प्लस 2 रूट 3 आई अपॉन 4, ठीक है, -3 प्लस 1 आएगा -2 अपॉन में 4, यहाँ से फिर से कॉमन निकालो 2, -1 प्लस रूट 3 आई अपॉन में 4, 2 1 2 2 2 4, आपका आंसर मिलने वाला है -1 प्लस रूट 3 आई अपॉन 2, ये किसकी वैल्यू देखो तो, ये आ गई आपकी ए की वैल्यू, हो गया आपका RHS, ठीक है।
LHS लिहा और RH लिहा. अशा प्रकारे आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. समजलं असेल असं मला वाटतं.